वळूयात पुढच्या बातमीकडे। आज भाजपचा महाराष्ट्र विधानसभा 2024 विजय संकल्प संमेलन आयोजित करण्यात आले। मुंबईतील दादरमधील वसंती स्मृती या ठिकाणी आज सकाळी 11 ते 12च्या सुमारास इथं हा कार्यक्रम असणार आहे। दादरमधील वसंत स्मृती या ठिकाणी हा कार्यक्रम होतोय। राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संमेलनाचं उद्घाटन केलं जाईल। महाराष्ट्र विधानसभा 2024 विजय संकल्प संमेलन यामध्ये भाजपचे सगळे पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील उपस्थित असतील। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आहेत आपल्यासोबत। भाग्यश्री, आपण पाहतोय अवघ्या काही दिवसांवरच विधानसभा निवडणूक आणि त्या अगोदरच आता सगळ्या राजकीय पक्षांकडून कंबर अशी कसली जाते। आज भाजपकडून देखील संमेलनाचं आयोजन करण्यात आलंय। नेमकं कोण कोण या ठिकाणी उपस्थित असणार आहे? नक्कीच वर्षा, विधानसभा निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत। प्रत्येक पक्ष कंबर कसत आहे आपल्या विजयासाठी आणि तसंच आज भाजपने देखील एक विजय संमेलन भरवलेलं पाहायला मिळते। हे विजय संमेलन दादर इथल्या वसंत स्मृती सभागृहात जे भाजपचं कार्यालय आहे तिथेच हे पार पडणार आहे। आणि भूपेंद्र यादव असतील, किरण रिजिजू असतील, व्ही सतीश असतील, त्याचप्रमाणे शिवप्रकाश असतील, हे सगळे जे नेते आहेत ते इथे उपस्थित राहणार आहेत। जे या संमेलनाचं जे स्वागताध्यक्ष जे भाषण आहे ते मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हे करणार आहेत। त्यांच्या भाषणानंतर या संमेलनाचं ऑफिशियल उद्घाटन होईल आणि दिवसभर आपण जर बघितलं तर राज्यातून विविध ठिकाणून कार्यकर्ते इथे दाखल होत आहेत आणि गर्दी देखील हळूहळू जी भाजप कार्यकर्त्यांची आहे ती वाढायला लागलेली आहे। कशा पद्धतीने निवडणुकीला सामोरं जायचं आहे, कुठल्या पद्धतीची कामं करायची, ग्राउंड लेवलला काय कामं झाली पाहिजेत, यादी असेल किंवा इतर काही ज्या निवडणुकीच्या अनुषंगाने महत्त्वाच्या गोष्टी असतील त्या संदर्भात जी मार्गदर्शन आहे ते देखील इथे पार पडेल अशी माहिती आहे ते भाजपचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी देताना पाहायला मिळतात। पण आपण जर बघितलं तर हा जो मोर्चा आहे हा अनुसूचित जाती जी आहे नागपूर विंगची त्यांनी हा आयोजित केलेला आहे। हे संमेलन जे आहे ते त्यांनी आयोजित केलेलं आहे। त्यामुळे राज्यातील विविध ठिकाणहून इथे कार्यकर्ते जे आहेत ते सध्या वर्षा दाखल होताना पाहायला मिळतात। निश्चितच या संमेलनावरती तुम्ही अशाच लक्ष ठेवून राहा। प्रत्येक अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद।